निवडलेला अभंग महानुभाव पंथातील ज्येष्ठ श्रेष्ठ संत साहित्यिक भगीरथ बाबांचा चार चरणाचा अभंग आजच्या या कीर्तन सेवेसाठी निवडलेला आहे। या अभंगाचा सरळ भावार्थ तो असा, बंधूंनो, परमेश्वर निर्मित या सृष्टीमध्ये आपण सर्वजण जन्माला तर आलेलोच आहोत, परंतु जन्माला आला गेला आणि पाणी घालून तुमचा आवाज येतो, यांचा येत नाही ना। कीर्तन आपण ऐकायला बसलेलो आहे, आपणही प्रतिसाद दिला पाहिजे। जन्म आला गेला आणि पाणी वाहून मेला असं व्हायला नको। मग त्यासाठी काय केलं पाहिजे? म्हणून अभंगाच्या प्रथम चरणात तुकाराम बाबा म्हणतात, भगीरथ बाबा म्हणतात, अनन्य शरण जावे चक्रधरा, पुन्हा या संसारा येणे नाही। अनन्यतेने म्हणजे एकनिष्ठतेने त्या परमेश्वराला आपल्याला शरण जावं लागणार आहे। मग त्याने त्याकडून होतं काय म्हटले? पुन्हा या संसारा येणे नाही, म्हणजे पुन्हा या जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये आपण पडणार नाही। ठीक आहे म्हटले, परमेश्वराला अनन्यतेने शरण आम्ही गेलो, पण त्यासाठी काहीतरी करायला पाहिजे ना। नुसतं शरण जाणं, उठल्या पडल्या सकाळी देवावरती डोकं आपटणं, पुन्हा संध्याकाळी आले की डोकं ठेवणं, एवढंच काम आहे का? नाही म्हटले, चक्रधर नाम सदा मुखी घ्यावे, जीवन मुक्त भावे बंधनातुनी। म्हणजे त्या परमेश्वर सर्वज्ञ श्री चक्रधर भगवंताचं नाव सदैव आपल्या तोंडामध्ये असलं पाहिजे, तेव्हाच खऱ्या अर्थाने आपण या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त होऊ शकतो। ठीक आहे म्हटले, आम्ही चक्रधर भगवंताचं नाव सदैव घेऊ, तेवढंच एक काम आहे का आम्हाला? म्हटले नाही, नका करू चिंता जड प्रपंचाची, अधिक सुखाची प्रीती सोडा। म्हणजे हा काही जड मिथ्या जो काही प्रपंच आहे, खोटा लटका संसार आहे, या सगळ्यांचा त्याग करा, याच्या वेगळं व्हा, आणि जी मोहमाया ममता आहे त्याच्याही वेगळं व्हा। मग आम्ही परमेश्वराचं नावही घेतलं, त्याला एकनिष्ठतेने शरणही गेलो, आणि गेल्यानंतर आम्ही प्रपंचाची मायाही सोडली, मग आम्हाला होईल काय? तर भगीरथ बाबा अभंगाच्या चौथ्या चरणात सांगतात, भगीरथ म्हणे प्रभू चक्रधर, जीवांचा उद्धार करीत आहे। म्हणजे हे सगळं जर आपण परमेश्वराने जसं सांगितलं तसं केलं, किंवा भगीरथ बाबांनी ज्या 3 चरणामध्ये सांगितलं तसं जर आम्ही वागलो, तर खऱ्या अर्थानं तो सर्वज्ञ श्री चक्रधर भगवंत आमचा उद्धार करणार आहे। गोपाला परमेश्वराने ही सृष्टी निर्माण केली। जगाच्या पाठीवर भारत हा असा एकमेव देश आहे जिथे पाप पुण्य, स्वर्ग नरक, देवधर्म याचा विचार केला जातो। बाकी दुसऱ्या देशामध्ये याचं काहीही घेणं देणं नाही। महाराष्ट्रामध्ये, या भारतामध्ये अनेक जाती धर्म आणि प्रांत विभागलेले आहेत, आणि त्याच भारतामध्ये महाराष्ट्राच्या मातीवर शके 1112व्या शतकाच्या सुमारास महानुभाव संप्रदाय उदयाला आला। या पंथाचे प्रवर्तक सर्वज्ञ श्री चक्रधर भगवंत यांनी या महाराष्ट्रामध्ये अहिंसेचं, स्त्री पुरुष समानतेचं आणि जातीय भेदाच्या विरोधाचं बीजारोपण केलं, आणि खऱ्या अर्थानं स्वामी श्री चक्रधर भगवंतांनी जी पेरणी महाराष्ट्रात केली, ती पेरणी होती जातीभेदाच्या विरोधाची, ती पेरणी होती स्त्री पुरुष समानतेची, आणि म्हणूनच हा महाराष्ट्र त्या काळामध्ये जातीभेद विरोधात मुक्त झाला। परंतु परमेश्वराने सर्व जीवांना समान अधिकार दिलेला आहे, आणि
भगवद्गीतेत सांगतात, स्त्रियो वैशा तथा शूद्रा स्तेपियांती परांगतीं. म्हणजे स्त्री वैश्य शूद्र यांना धर्माचा समान अधिकार असून आम्ही ते सर्वजण एकाच परमेश्वराला प्राप्त होतात, हा गीतेचा सिद्धांत आहे. भेदभाव या धर्मामध्ये नाही. मग परमेश्वराला अनन्यतेने त्या शरण जायचं आहे, तर मग गेलं कसं पाहिजे? सर्वज्ञ श्री चक्रधर भगवंत 114 दृष्टांतामध्ये एक दृष्टांत सांगतात. सिंदे राणे याचा तो दृष्टांत. हे जे सिंदे राणे असतात ना, ते एका राजाचे मंत्री असतात. एक दिवस काय होतं, त्या राजावर एक परकीय आक्रमण येतं आणि आल्यानंतर तो राजा आपलं राज्य सगळं काही त्या आक्रमणामध्ये हरवून बसतो. राजाकडून सगळं हिरावून घेतलं जातं. मग राजाजवळच काही राहिलं नाही तर राजाजवळ कोण राहणार आहे? हे सगळा समाज दिला घेतल्याचा असतो. आपल्या आई कुणी का असेना, नातू पंतू गोत्र सगळं काही दिल्या घेतल्याचं असतं. आणि मग राजाजवळ काही राहिलं नाही म्हणून हा सगळा राजाचा पाईक परिवार त्याला सोडून गेला, सैन्य सोडून गेलं, स्वतःचे त्याचे घरचे सुद्धा त्याला सोडून गेले. परंतु जे सिंधे राणे नावाचे जे मंत्री होते ना, ते मंत्री त्या राजसिंहासनाशी कायम एकनिष्ठ राहिले. ते कुणी काही दिलं तर घ्यायचं नाही, कुणाचा हात मिळवणी करायची नाही. त्या राजसिंहासनाशी एकनिष्ठ राहून मात्र आपला उदरनिर्वाह करायचा, एक व्यापार करायचा आणि आपला उदरनिर्वाह चालवायचा. एक दिवस काय होतं, पुन्हा तो राजा आपल्या राज्यावरती बसतो आणि सगळा पाईक परिवार पुन्हा त्याच्या जवळ येतो. असतील शिते तर जमतील भूते, या उक्तीप्रमाणे सगळा परिवार त्या राजाजवळ आला आणि मग राजा त्याला प्रश्न करतो, म्हटले तुम्ही सगळे दिसताय परंतु आमचे सिंधे राणे दिसत नाहीत. तेव्हा तो मंत्री सांगतो, म्हणले ते लोक सांगतात, म्हणले राजे हो, ते सिंधे राणे आहेत ना, ते या राजसिंहाशी कायम एकनिष्ठ राहिलेले आहेत. ते कुणाशी हात मिळवणी करत नाहीत, कुणी काही दिलं तर घेत नाहीत आणि एक उद्यम करून, एक व्यापार करून ते आपल्या राजसिंहासनाशी एकनिष्ठ राहिलेले आहेत. आणि मग तो राजा जो असतो, तो राजा त्या सिंधे राण्याला पालखीत बसून घेऊन येतो आणि अर्ध राज्य देऊन त्याला आपल्या समान बनवतो. एवढे एकनिष्ठ जर भगवंताची राहिलं ना, तर खऱ्या अर्थानं भगवंत आपल्याला बरंच काही देऊ शकतो. पण आपण जर एकनिष्ठ राहिलोच नाही, एकनिष्ठतेने आपण भक्ती केलीच नाही, तर आपल्याला देवही मिळणार नाही. भक्ती भावनसे हृदयात, भक्ती भावनसे हृदयात, त्यासी भेटेल का भगवंत, त्यासी भेटेल का भगवंत. एकनिष्ठतेने परमेश्वराची भक्ती करता आली पाहिजे, अनन्यतेने त्याला शरण जाता आलं पाहिजे. मग अनन्यतेने शरण कोण गेलंय? आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर भगवंताच्या जीवन कार्यामध्ये एकांक काळात सालवर्णीच्या डोंगरामध्ये एक ससा आलेला आहे. रामायण जसं क्रौंच पक्षाला सोडून वाचता येत नाही ना, तसं त्या भोजीरवाड्या सशाला आम्ही लीळाच्या चित्रातून काढूच शकत नाही हो. कारण स्वामींच्या श्रीमुखातलं पहिलं मराठीतलं सूत्र त्या सशामुळेच तर बाहेर पडलेलं आहे. हा ससा त्या रानामध्ये जायचं, अंगावर कवळं ऊन पडलं की उठायचं, माडू नदीचं पाणी प्यायचं आणि हिरवळ गवत खायचं आणि स्वच्छंद त्या रानामध्ये वागडायचं. हा त्याचा उपक्रम होता. झाडाचं पान जरी अंगावरती पडलं तरी आभाळ पडलं म्हणून पळत सुटणारा हा ससा एक दिवस एका टेकडीवर दूर गेला.
तिथं तो हिरवळखाण्यात रमला होता आणि रमला असताना त्या सशानं लक्ष नाही त्याचं कुणीकडे. पण अचानक कुठून तरी त्याच्या कानावर कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज आला. ससा दचकला, घाबरला. त्याने टुनकन उडी मारली आणि बघितलं मागे वळून तर त्याला दोन काळे कुट्ट शेपटी कापलेले कुत्रे त्याच्या रोखाने येत असलेले दिसले. त्याच्या तो पाठीमागे